शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। सीजेपी आंदोलनाचा मुद्दा पवारांनी मोदींकडे मांडलेला आहे। तर शशिकांत शिंदेंनी या संदर्भात माहिती दिली। पेपरफुटी संदर्भात काय उपाययोजना करता येतील यावर पवार आणि मोदींमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली। शरद पवारांनी दिल्ली सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाचा मुद्दा मोदींपुढे मांडला असावा अशी माहिती शशिकांत शिंदेंनी दिली आहे। 20 जुलैला दिल्ली सीजेपीकडून संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला। यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता। या आंदोलनामुळे देशभर वातावरण तापलं असताना काल शरद पवारांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दीपकेंसह आंदोलकांची भेट घेतली। यावेळी शरद पवारांनी तरुण आंदोलकांशी चर्चाही केली होती। त्यानंतर आज शरद पवार सुप्रिया सुळेंसह थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले। तिथे पवारांनी मोदींची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। पवार आणि मोदींमध्ये दिल्लीतील सीजेपी आंदोलनाबाबत चर्चा झाली असावी अशी माहिती शशिकांत शिंदेंनी TV9 मराठीला दिली। सीजेपीच्या मागण्याही पवारांनी मोदींपुढे मांडल्या असाव्यात असाही दावा शशिकांत शिंदेंनी केला। दरम्यान यावर अभिजित दीपके यांनीही प्रतिक्रिया दिली। अभिजित, काल तुम्ही या अनुषंगाने शरद पवारांकडे मुद्दे मांडलेले होते, वाटतंय तुम्हाला या अनुषंगाने काही चर्चा झाली असेल किंवा चर्चा होऊ शकते म्हणून? नक्की चर्चा होणार आहे। पवार साहेब स्वतः म्हणाले की तुमचे जे काही मुद्दे आहे, जे काही मागण्या आहे, आम्ही त्याचं पूर्ण समर्थन करतो। संसदेत हा मुद्दा उचलतील आणि रस्त्यावरही उचलतील आणि मला वाटतं अशा भेटीमध्ये जे आहे पंतप्रधानांसोबत त्याच्यावर ते नक्की बोलतील। तर मला वाटतंय पवार साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत, तर पवार साहेब संयमानं घेतील। पवार साहेबांनी मिळून मोदी साहेबांनी निर्णय घेतला आणि त्याचा राजीनामा घेऊन हे केलं तर या मुलांचं चांगलं होऊन जाईल, अंदाजी गोष्ट आहे। आणि कुणीतरी समन्वयातनं मार्ग सोडला पाहिजे, परंतु त्यांनी भयानक मारलेलं आहे, त्याचं फार दुःख वाटलं। ह्या मुलांना, महिलांना, विद्यार्थ्यांना मारलेलं आहे, हेच उद्या ह्या सरकारचं हलवण्यासाठी कारणीभूत ठरतील। आता शरद पवार किंवा सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेऊन या भेटीबाबत सविस्तर माहिती देण्याची शक्यता आहे।